प्रकाशा येथील शेतकऱ्यांनी गोमाई नदीतून पाईपलाईनद्वारे शेतामध्ये गहू आणि ऊस या पिकांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन केली आहे। त्याला काल दुपारी अचानक आग लागली आणि त्यात 10 ते 12 शेतकऱ्यांचे पाईप जळून खाक झालेत। प्रकाशा शहादा रस्त्यावर प्रकाशा गावानजीक धुरखेडा रस्त्याकडे जाताना गोमाई नदीतून काही शेतकऱ्यांनी शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी पाईपलाईन केली आहे। हल्ली गहू ऊस या पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे। दिनांक मार्च 22 रोजी शनिवारी दुपारी साधारणतः 12:30 ते 1च्या दरम्यान पाईपलाईन जवळील बांधावर लावलेल्या बांबूंना आग लागली होती। त्यात बांबू पूर्णतः जळून खाक झाले आहेत। जवळ गव्हाचे शेतही होते, मात्र सुदैवाने अनर्थ टळला। मात्र त्यात गावातील काही शेतकऱ्यांचे पाईपही जळून खाक झालेत। पाईप हे प्लास्टिकचे होते। 50 ते 60 फूट लांबीपर्यंत पाईपलाईन जळाली आहेत। त्यामुळे आता नवीन पाईप घेणे, पुन्हा बसवणे, मजुरी आदी गोष्टी पाहता शेतकऱ्याचे लाखो रुपयाची नुकसान झाले आहे। यात प्रकाशा गावातील हरी दत्तू पाटील, दिलीप ज्ञानदेव पाटील, अनिता अंबालाल चौधरी यांच्यासह 10 ते 12 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। आज सायंकाळी आगीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची पाहणी आज रामचंद्र दशरथ पाटील, हरी दत्तू पाटील, दिलीप ज्ञानदेव पाटील यांनी केली। मराठी न्यूज, राजू साळी।